Hello students, welcome to my Dreams Comes True YouTube channel. I am Prashant Khadbade welcoming you today for a new topic, how to make a passive voice of verbal question. Students, you know that verbal question is also called a yes no type question. So let's we take a first example of वर्बल क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्बल क्वेश्चनचं पहिलं उदाहरण घेऊया. उदाहरण आहे, इज ही स्पीकिंग इंग्लिश व्हेरी वेल. इज ही स्पीकिंग इंग्लिश व्हेरी वेल क्वेश्चन मार्क. पहा विद्यार्थी मित्रांनो, की वर्बल क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी ऑक्झिलरी वर्बने होते. म्हणजे काय पाहायचं पहा, वर्बल क्वेश्चन ओळखायचा कसा. जर वाक्याच्या सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब असेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर तो वर्बल क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता चला आपण या वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो ते समजून घेऊया. त्यासाठी एक सोपी पद्धत आहे, या वर्बल क्वेश्चनचं ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं, म्हणजे साध्या वाक्यात रूपांतर करायचं. सर्वांना माहितीये साध्या वाक्याची ऍसर्टिव्ह सेंटेन्सची रचना काय असते. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. चला अगदी सोपं आहे. वर्बल क्वेश्चनचं साधं वाक्य करणं अतिशय सोपं आहे. ही आधी घ्या, इज नंतर घ्या. बघा, ही इज स्पीकिंग इंग्लिश व्हेरी वेल. ठीक. इथं साधं ऍसर्टिव्ह वाक्य आपण तयार केलं. आता याचा पॅसिव्ह वॉइस करायचा. याचा पॅसिव्ह वॉइस करताना सर्वांना माहिती आहे की वाक्याचा पहिल्यांदा काळ बघा. काय आहे वाक्याचा काळ पहा. बघा, एम इज आर आणि वर्बला आयएनजी, म्हणजे वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना सर्वांना माहिती आहे काय, पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर एम इज आर, त्यानंतर बीइंग हा शब्द, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर राहिलेला भाग आणि शेवटी बायने सब्जेक्ट जोडायचा. हे आपल्याला माहिती आहे. या सूत्राप्रमाणे आपण जाऊया. सराव आपला पॅसिव्ह वॉइस करायचा सराव नक्कीच झालेला आहे, त्यामुळं आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण घेऊया पहिल्यांदा ऑब्जेक्ट इंग्लिश. ऑब्जेक्ट इंग्लिश एक वचने म्हणून इज घ्यायचं, इज. त्यानंतर पहा, लक्षात ठेवायचं नेहमी एम इज आर आयएनजी असलं की बीइंग हा शब्द घ्यायचाच. बीइंग. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, स्पीकचं तिसरं रूप आहे स्पोकन. वाक्यात राहिलेला भाग असेल तर लगेच घेऊन टाका, व्हेरी वेल. त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट काय आहे, ही. हीची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय काय होईल, ही. बघा, वर दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस कसा झाला, इंग्लिश इज बीइंग स्पोकन व्हेरी वेल बाय हिम. आता आपण केला पॅसिव्ह वॉइस केला ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा. आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे वर्बल क्वेश्चनचा. सोपं आहे. काय करा, इज आधी घ्या, इंग्लिश नंतर घ्या. सोपं आहे. इज इंग्लिश, पुढचं आहे तसं बीइंग
स्पोकन व्हेरी वेल बाय हिम. क्वेश्चन असले म्हणून क्वेश्चन मार्क. बघा आपण या व्हर्बल क्वेश्चनचा हा पॅसिव्ह वॉइस केला, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला या क्रमाने जायचं आहे, त्यावेळेस पॅसिव्ह वॉइस करणं सोपं जाईल. ठीक आहे. परंतु व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला मागे आपण असर्टिव्ह सेंटेन्सचा वेगवेगळ्या काळातील जो पॅसिव्ह वॉइस पाहिला तो माहित असणं गरजेचं आहे, तो पक्का असणं गरजेचं आहे. ठीक. दुसरं वाक्य पाहूया आपण. वाक्य सेकंड सेंटेन्स. had they completed homework in time? क्वेश्चन मार्क. बघा पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाची सुरुवात हॅड या ऑक्झिलरी वर्बल झाली, शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणून हा वर्बल क्वेश्चन आहे. तर या वर्बल क्वेश्चनचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. सर्वांना माहिती आहे, पहिल्यांदा काय करा, या वर्बल क्वेश्चनचं रूपांतर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे साध्या वाक्यात करा. बघा कसं होईल. हे दे आधी, सब्जेक्ट आधी, हॅड नंतर, दे आधी, हॅड नंतर, दे हॅड आहे तसं पुढं, completed homework in time. फुल स्टॉप. आता याचा पॅसिव्ह वॉइस करूया आपण. या साध्या वाक्याचा पहिल्यांदा पॅसिव्ह वॉइस करून घ्यायचा. बघा हॅड कम्प्लिटेड आहे, पहिल्यांदा वाक्याचा काळ ओळखा. हॅड कम्प्लिटेड म्हणजे हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. सोपं लक्षात ठेवा, हॅड V3 असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना कुठली रचना असेल, हॅड बीन V3 ही रचना असेल, हॅड बीन V3. बघा सोपं आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्ट होमवर्क, मी सांगितले काय होईल, हॅड बीन, हॅड बीन, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप कंप्लिटेड, जर काय वाक्यात राहिलेला भाग असेल तर तो लगेच घ्या, इन टाइम, बायने सब्जेक्टची द्वितीय, बाय, सब्जेक्ट काय, दे, देची द्वितीय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस जोडा, दे. ठीक आहे. आपण आता या साध्या असर्टिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस केला. आपल्याला करायचा आहे वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस. मग सोपं आहे, सांगितलं तुम्हाला. हॅड बीन आधी घ्या, होमवर्क नंतर टाका. हॅड बीन होमवर्क, पुढचं आहे तसं कंप्लिटेड इन टाइम बाय दे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वरील वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस शिकलो आहोत. आणखीन काही आपण उदाहरणं यामध्ये घेऊया, म्हणजे आपला वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस पक्का होईल. चला तिसरं उदाहरण घेऊया.
शो हिज परफॉर्मन्स. विल ही शो हिज परफॉर्मन्स. वर्बल क्वेश्चन आहे, पॅसिव्ह वॉइस करायचं आपल्याला. सांगितले तुम्हाला पहिल्यांदा याचं ऍसरेटिव्ह सेंटेन्स करा. ही आधी, ही हा सब्जेक्ट आधी, विल ऑक्झिलरी वर्ब नंतर. ही विल शो हिज परफॉर्मन्स फुल स्टॉप. ही विल शो हिज परफॉर्मन्स. ओके. आता याचा या साध्या ऍसरेटिव्ह सेंटेन्स आपण पॅसिव्ह वॉइस करूया. पॅसिव्ह वॉइस सर्वांना माहिती आहे. त्यासाठी काळ बघा. काळ काय आहे? शाल किंवा विल आणि त्यानंतर मेन वर्बचं पहिलं रूप. म्हणजे इथं सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना रचना माहितीये काय? शाल बी किंवा विल बी आणि त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप करा. फाइंड द ऑब्जेक्ट हिज परफॉर्मन्स. आय आणि विलच्या पुढे फक्त शाल येईल, बाकी सगळ्यांच्या पुढे विल बी म्हणून येईल विल बी. त्यानंतर वाक्यातील मेन वर्बचं तिसरं रूप शोड. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे ही, हिची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय ही. बघा, हिज परफॉर्मन्स विल बी शोड बाय हिम. ठीक आहे. आता आपण केला ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस. आपल्याला करायचा या वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस. सोपं आहे अगदी. सांगितलं तुम्हाला. हे आधी घ्या ऑक्झिलरी वर्ब, हिज परफॉर्मन्स नंतर घ्या. विल बी हिज परफॉर्मन्स पुढचं आहे तसं शोड बाय हिम क्वेश्चन मार्क. तर या वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस याप्रमाणे होईल. माझ्या मते आणखीन एक सेंटेन्स आपल्याला घ्यायला काय हरकत नाहीये. Did he do that carefully? Did he do that carefully? असा वर्बल क्वेश्चन आहे. याचा प्रथम ऍसरेटिव्ह करून घ्या, साधं वाक्य करून घ्या. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या क्रमाने. ही आधी टाका, डीड नंतर टाका. ही डीड डू दॅट केअरफुली. आता विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाच्या नियमानं आपणाला डीड डू घेता येत नाही. मग काय करावं लागेल? ही डीड डू म्हणजे डूचं आपणाला भूतकाळ रूप घ्यावं लागेल. दुसरं रूप ते आहे डीड. ही डीड दॅट केअरफुली. आता याचा पॅसिव्ह वॉइस काय येईल पहा. पहिल्यांदा ऑब्जेक्ट, पहिल्यांदा वाक्याचा काळ बघा. ही डीड, डीड म्हणजे सब्जेक्ट नंतर लगेचच मेन वर्बचं दुसरं रूप आलंय. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना रचना असते ऑब्जेक्ट नंतर वॉज किंवा वेअर
त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. ठीक आहे, या पद्धतीने जाऊया आपण. पहा, ऑब्जेक्ट दॅट नंतर नेहमीच वॉज येतं. दॅट वॉज, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे डीडचं तिसरं रूप डन. दॅट वॉज डन. त्यानंतर बाय हा शब्द नाही. मेन वर्ब नंतर जर राहिला काय भाग असेल वाक्यात तो घेऊन टाका. केअरफुली. त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे ही, ही ची द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस हिम. दॅट वॉज डन केअरफुली बाय हिम. आता आपल्याला करायचं आहे वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस. सोपं आहे अगदी. काय करा, वॉज आधी घ्या, दॅट नंतर. वॉज दॅट डन केअरफुली बाय हिम क्वेश्चन मार्क. तर असा हा पॅसिव्ह वॉइस वर्बल क्वेश्चनचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आज आपल्याला वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे नक्कीच समजलं असेल. नंतर भेटूया नंतरच्या तासाला. सी यू इन नेक्स्ट पिरियड. I hope you understand. You better understood about this lesson carefully. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकाधिक ग्रामरचे टॉपिक शिकण्यासाठी माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ मिळत जातील.